नमस्कार, मी स्वप्ना वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते मनापासून। तर आज करायची आपल्याला आलू भेंडी। तर त्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि भेंडी पण पहिली चिरून घेतली, साधारण 1 इंच आकाराचे तुकडे, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त चिरू शकता। 2 छोटे बटाटे घेतलेत आणि लसूण घेतलाय, सोलून 5-6 पाकळ्या चिरून घेतले। कढईत तेल तापलंय, थोडीशी मोहरी टाकायची आहे, पाव चमचा जिरं टाकायचंय, जिरं फुललं की थोडीशी हळद टाकायची आहे, हिंग चिमूटभर, लसूण टाकून घ्यायचा आहे आणि बटाटे थोडेसे पहिले शिजून द्यायचे, मग आपल्याला भेंडी टाकायची, व मसाले पण नंतर टाकायचे। फास्ट गॅसवर थोडेसे बटाटे फ्राय करून घेते। बटाटे फ्राय झाले तर भेंडी टाकून घेतली आहे। फास्ट गॅसवरच मी 5 मिनिट ठेवणार आहे भेंडी, जरासं झाकण ठेवायचं आहे, मग आपल्याला मसाले आणि मीठ वगैरे टाकून घ्यायचं। बघा, भेंडी आता अर्धवट शिजत आली जवळजवळ, तर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, साधारण अर्धा चमच्याच्या वर टाकले मी। घरगुती लाल तिखट टाकते अर्धा चमचा, आणि थोडीशी धना पावडर टाकते, ज्यामध्ये गरम मसाला पण आहे। बघा, चांगलं हलवून घेतलंय आणि जरा बारीक गॅसवर 5 मिनिटासाठी ठेवायचं आहे। बघा, भेंडी शिजली गेली आहे। आता मिक्सरला ना थोडेसे शेंगदाणे मी भाजून घेतले होते, तर दरदरीत असा थोडासा कूट टाकते त्याच्यावर, अगदी थोडा, फक्त 15 मिनिटाच्या आत ही भेंडीची भाजी तयार झाली। तर झाकण ठेवून परत एक आपल्याला वाफ काढायची आहे। तर बघा, हिरवीगार अशी भेंडी, आलू भेंडी तयार झाली आहे। चपाती सोबत, भाकरी सोबत किंवा टिफिनला पण होणारी एकदम झटपट भेंडीची भाजी तयार झाली आहे। तर रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या छान छान कमेंट